नमस्कार मंडळी, आज आहे गतहारी अमावस्या. तर आज आमच्याकडे दिवे धुवायची अमावस्या असेही म्हणतात त्याला. आणि आज आपण दिव्यांची पूजा करत असतो सगळ्या, आणि सगळ्या दिव्यांना मान देत असतो. तर मी आता हे दिवे लावून घेते पहिले. तर आज दिव्यांचं खूपच महत्त्व असतं, कारण आजच आपण उद्यापासून सोमवार हा स्टार्ट होतो. तर आज आपण त्या श्रावण महिन्याचा श्रावण महिना जो आहे त्याचा आपण स्वागत करण्यासाठी आज हे दिव्यांचं पूजन करत असतो. तर आज हे सगळीकडेच केलं जातं. तर मी हे दिवे लावून घेते आधी. तर या दिव्यांमध्ये आपण वाती ज्या आहेत त्या जोडीने करायच्या असतात, म्हणजे 2 वाती करायच्या असतात, कारण 2 वाती केल्या तर जोडी आपली चांगली राहते असं त्याचं मान्यता असते. सगळे दाखवतो. हे बघा, आता सगळे दिवे मी प्रज्वलित करून घेतलेले आहेत. तर आता आपण ह्या दिव्यांची पूजा करून घेऊया. हळदी कुंकू वाहूया. शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते. दिव्या दिव्या दीपत्कार काणी कुंडले मूर्तिहार. दिव्याला पाहून नमस्कार. दिवा लावला देवापाशी, उजेड पडला तुळशीपाशी. माझा नमस्कार सर्व देवांपाशी, विष्णूंच्या चरणांशी. तिळाचं तेल कापसाची वाती वाजवू दे मध्यान्हात. घरातली पिढा बाहेर जाओ, बाहेरची लक्ष्मी घरात येऊ. घरच्या सर्वांना उदंड आयुष्य लाभो, दीर्घायुष्य लाभो, धन संपदा लाभो, हिरे मोती सोनं चांदी लाभो. तर आपण आपल्याला जी प्रार्थना करायची आहे ती आपण करून घ्यायची शुभं करोति म्हणून. आणि अशा पद्धतीने मी सगळ्या दिव्यांचा आता हळदी कुंकू लावून पूजा केलेली आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. आणि आज दिव्यांना आगरडा आणि हराळी हे पण वाहिलं जातं. तर आपण ते पण वाहून घेऊया. एक एक पान आगरडा हराळी. हा आगरडा असतो, हे बघा. तर याचा आज दिव्यांना वाहिण्याचा मान असतो. तर हे आज आपण वाहणार आहोत दिव्यांसाठी. आणि घरातले सगळे दिवे आपण घेऊन इथं पूजा करत असतो. त्यांची प्रत्येक दिवा काढायचा, स्वच्छ करायचा आणि त्याची पूजा करायची. आणि त्यांना आगरडा हराळी कुंकुम नैवेद्य हळदी कुंकुम सगळं वाहायचं असतं. तर मी हे वाहत आहे, आता वाहून घेते. तर अशा प्रकारे तुम्ही पण पूजा करा. आणि याचा खूप मान असतो, कारण श्रावण महिना सुरू व्हायच्या आदल्या दिवशीची जे अमावस्या असते त्याला ही पूजा करतात दिव्यांची. स्वागत करण्यासाठी ही पूजा केलेली जाते. आणि आजच्या सगळ्या दिव्यांची पूजा असते. आणि घरातल्या लहान मुलांचं पण औक्षण केलं जातं आज. श्री गणेशाय नमः. सर्व देवांना मी आता विनंती करते की माझी पूजा तुमच्यापर्यंत पोहोचती झालेली आहे. तर हे पहा, आता आपण तुळशीला पण एक दिवा लावून घ्यायचा आहे. आज तुळशीचा मान असतो. तुळसी श्री सखी शुभे पापहारी निपुण्यदे नारायण मनप्रिय. तुलसी श्री सखी शुभे पापहारी निपुण्यदे नमस्ते नारद मुनी नारायणी मनप्रिये. तर अशा पद्धतीने मी इथल्या पण दिव्याचं पूजन करून घेतलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ बनवण्याचं खास कारण हेच आहे की आज सगळीकडे दिवे लावले जातात. तर आपण ही पूजा करून घेतली आहे. मी दिव्यांच्या खाली, प्रत्येक दिव्यांच्या खाली मी तांदूळ ठेवलेले आहेत. इथे पण एक 2 आपण हराळी हा गरडा वाहणार आहोत. तर आता आपण दारात पण दिवे लावून घेणार आहोत. बघा अशा पद्धतीने.
दरवाज्याला हळदीचं लेपन पण केलेलं आहे, तुम्ही पण करू शकता. पूजन करत आहे. हळदीचं लेपन करून घेतलं आहे, रांगोळी घातली आहे, किती सुंदर दिसते. आणि आपले सगळे सणवार खूपच छान दिसतात. त्यामुळे मला फार आवडतं आपले सणवार, खूप छान वाटतं. ही पूजा खूपच सुंदर वाटते. ठीक आहे, तर आता आपण एक दिवा दक्षिण दिशेला पण लावून घेणार आहोत. तिथे लावल्यावरती काय होतं तर पितरांचं आगमन आता होतं आणि पितरांचा जो महिना असतो तो स्टार्ट होण्यापूर्वी त्यांना आपण ह्या दिव्याने स्वागत करत असतो की आपल्या घरी ते जेवायला येतील. म्हणून आता एक दक्षिण दिशेला पण आपण दिवा लावून घेऊ. तर बघा, अशा पद्धतीने आपण एक दक्षिण दिशेलाही हा दिवा लावून घेतलेला आहे. तर आपल्या घरी पितरांचं आगमन होत असतं, त्याची आपण पूजा करून घेऊया. हळदी कुंकू समर्पयामि. नैवेद्यं समर्पयामि, नैवेद्यं समर्पयामि, नैवेद्यं समर्पयामि, पानप्रसाद समर्पयामि, पानप्रसाद समर्पयामि. अशा पद्धतीने आमचा नारळ उभा फुटलेला आहे, तर आम्हाला फार आनंद झालेला आहे. जय श्री गणेशानम देवे. आमची पूजा पोचती झाली आहे देवाला. शेवटी काढ आपल्या घरात जे पण छोटे मुलं आहेत त्यांना सगळ्यांना आज औक्षण करायचं असतं या दिव्याला.